सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मित्रपक्ष काँग्रेसला सल्ला दिलेला आहे। काँग्रेसने सावरकरांविषयी बोलणं सोडावं असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय। महाविकास आघाडीमधला मित्रपक्ष काँग्रेस आता उद्धव ठाकरेंचा हा सल्ला ऐकणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। अनेकदा राहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान झाल्याचं बोललं जातं। उद्धव ठाकरेंनी नेहरूंवरून भाजप आणि मोदींना सुद्धा टोला लगावलाय। भाजप आणि मोदींनी नेहरूंचं रडगाणं बंद करावं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे। कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात। त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं। कारण दोघंही आपापल्या जागी होते। आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं। आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे, का देत नाहीये? द्या ना त्यांना भारतरत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।